आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पडळकरांनीही घेतला धसका। त्या एका कारणासाठी काळजात दगड ठेवून केला प्रवास। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे। अनेक नेत्यांनी आता विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासाचा धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे। भाजपचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आज आपला असाच एक थरारक अनुभव सांगताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना माझ्या पोटात गोळा आला होता अशी कबुली दिली। मिरज तालुक्यातील बेडंक येथे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ पार पडला। यावेळी बोलताना पडळकर यांनी विमानात प्रवासाबाबतची आपली भीती बोलून दाखवली। मुंबईहून येताना भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी पडळकरांना विमान किंवा हेलिकॉप्टरचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता। स्वतः विखेंनीही या प्रवासाला रामराम ठोकल्याचे त्यांनी सांगितले। विखेंच्या बोलण्यामुळे आणि नुकत्याच घडलेल्या दुर्घटनांमुळे पडळकर इतके धास्तावले होते की हेलिकॉप्टरमध्ये पाय ठेवताना त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता। एकीकडे मृत्यूची भीती असताना दुसरीकडे जतच्या 65 वंचित गावांचा पाण्याचा प्रश्न होता। पडळकर म्हणाले, माझ्या मनात भीती नक्कीच होती, पण जतला पाणी जाणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणासाठी स्वतः जलसंपदा मंत्री येणार आहेत हे समजल्यावर मी माझ्या भीतीवर विजय मिळवला। जतच्या जनतेसाठी मी काळजात दगड ठेवून हेलिकॉप्टरने येण्याचे धाडस केले। जत तालुक्यातील 65 गावांची तहान भागवणाऱ्या 1600 मीटर बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने वैयक्तिक भीतीपेक्षा जनहिताची कामे महत्त्वाची असल्याचा संदेश पडळकरांनी या किस्स्यातून दिला।